खराब यांचे बंधू सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि कुस्तीला प्रारंभ झाला। नागेश शिंदे काळीलान धारण केलेला श्रीकृष्ण कुस्ती केंद्र आखाड्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी भरत नेताले यांचा पट्टा। अण्णा चव्हाण आणि गणेश गाडे आपल्या कुस्तीचं मानधन घेऊन जायचंय। माईकशी संपर्क साधा दोन्ही पैलवानांनी आणि कुस्ती सुरुवात झाली। या कुस्तीला पंच म्हणून ज्याने समाधान घोडके सारखा महाराष्ट्र केसरी या सोलापूर जिल्ह्याला दिला, एकेकाळचे महान मल्ल वस्ताद सत्यवान घोडके ज्याने अनेक अनगड हिऱ्यांना पैलू पाडले, असे वस्ताद सत्यवान घोडके पंच म्हणून काम पाहतायत। साइड पंच म्हणून जामगावचे तुफानी पैलवान तानाजी बनसोडे साइड पंच म्हणून काम पाहतायत। हे कुस्ती निकाली झाल्यास 501 रुपयांचं बक्षीस त्यांच्या हस्ते आहे आणि एकशाचा प्रयत्न दरम्यान कुस्ती केला जाते। पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही पैलवानांनी नोंद घ्यायची आहे। साहेबराव पाटील यांच्याकडून गोपीनाथ गुंड पैलवानला 501 रुपयाचं बक्षीस जाहीर होता आणि पुन्हा कब्जा घेतला गणेश शिंदेनं। एक चाकची पकड, अंगावर डिंकी टाकण्याचा प्रयत्न होता परंतु बचावला। सर्वांनी पुन्हा एकदा बजरंग बलीचा जयघोष करायचा आहे। बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की, भारत माता की। धन्यवाद। तुकाराम कोरेमेजर यांच्याकडून गोपीनाथ पैलवानला 501 रुपयांचं बक्षीस जाहीर होता। पुन्हा कुस्ती समोरासमोर चालू झाली। पंजे की पकड चालू आहे। कुस्ती करा, गतिमान कुस्ती करा। सर्व प्रेक्षकांच्या नजरा कुस्तीवर खेळलेल्या आहेत। गर्दन खेळ चालू झाली। छातीच्या ढाली आणि मनगटाच्या तलवारी करून पोरे लढायला लागली। याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। एनकीकरांच्या सर्व एनकीकरांच्या प्रयत्नातून तुम्ही सर्वांनी कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी धनानं या कुस्ती मैदानासाठी सर्वांनी सहकार्य केलं, म्हणून हे कुस्ती मैदान शिस्तबद्ध पद्धतीत पार पडत आहे। संयोजन आणि नियोजन अतिशय उत्तम दर्जाचं एनकीकरांचं। खरोखरच मैदान कसं असावं याचा एक आदर्श तुम्ही सर्व एनकीकरांनी घालून दिला। पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही पैलवानांनी पुन्हा एकदा नोंद घ्या। असं दातृत्व या कुस्तीसाठी, मर्दुमकीसाठी, म्हणून जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे जडो मैत्रीवांचे। म्हणून या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं या येनकी गावावरती मंगल्याचा वर्षाव हो आणि या येनकी गावची एकजूट अशीच उत्तरोत्तर वाढत जाओ, हेच जत्रा या देवाच्या चरणी विनम्र प्रार्थना। गतिमान कुस्ती करा। ज्याचा दम आणि कस ज्याच्याकडं त्याची कुस्ती, ज्याचा दारूगोळा जास्त त्याचीच पोट उडणार आहे।
एक लंगी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु तेवढ्याच थोडीच तोड सत्यवान गोडकेचा बचाव. सर्जेराव बाबर यांच्याकडून निकाली कुस्ती झाल्यास 500 रुपयांचं बक्षीस.